नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या कर्म वाचनात, कर्म विश्लेषणात आपण बघणार आहोत की मार्च महिन्यामध्ये कर्क राशीसाठी कर्माचे पॅटर्न्स कसे दिसतायत. आपलं आयुष्य हे नेहमी ठराविक पॅटर्न्स मध्ये चाललेलं असतं. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं ना तर तुमच्या लक्षात येईल की काही त्याच गोष्टी, त्याच घटना ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यात घडतायत. यालाच कार्मिक लूप, कार्मिक सायकल किंवा कर्माचं चक्र असं म्हटलं जातं. आपण सगळेच या कर्माच्या चक्रात अडकलेलो असतो, परंतु आपण त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही किंवा दुर्लक्ष करतो, कारण आपल्याला त्याबद्दल फारशी माहितीच नाहीये. कोणी आपल्याला या कर्माच्या चक्राबद्दल नीट समजावूनच सांगितलं नाहीये. मग आपल्याला कसं कळणार, नाही का? अवेअरनेस म्हणजेच जागरूकता आली की कर्माचे हे पॅटर्न्स हळूहळू ब्रेक व्हायला सुरुवात होते आणि आपला आत्मा स्पिरिच्युअल अवेकनिंगच्या दिशेने हळूहळू पुढे सरकतो. अवेअरनेस आणि मुक्ती हा ज्योतिषाचा मुख्य उद्देश आहे आणि तुमच्या सगळ्यांना योग्य मार्गदर्शन करणं आणि तुमच्या जीवनाला योग्य दिशा देणं हा या चॅनलचा मुख्य उद्देश आहे. आजच्या या विश्लेषणात आपण मार्च महिन्यात कर्क राशीची ओव्हरऑल एनर्जी कशी दिसतेय, कोणते जुने कार्मिक पॅटर्न्स दिसत आहेत, करंट लाईफमध्ये कोणते कर्म ऍक्टिव्ह आहे आणि तुम्हाला कशा प्रकारचे अनुभव येतील, कोणत्या सिच्युएशन्सना तुम्हाला फेस करावं लागेल हे बघणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही कसं रिॲक्ट व्हायचंय, तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे हे मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे समजावून सांगणार आहे. हे कर्म विश्लेषण मार्गदर्शन जर तुम्ही नीट समजून घेतलं आणि व्यवस्थित फॉलो केलं ना तर कर्माच्या या चक्रातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल. सुरू करूयात आजच्या विश्लेषणाला. मार्च महिना हा कर्क राशीसाठी भावनिक समज म्हणजेच स्वतःच्या भावनांची जाणीव होणे, अंतर्गत बदल म्हणजे भावना, विचार आणि वागणूक यांच्यामधील बदल आणि जुन्या कर्माच्या ओझ्यातून बाहेर पडण्याची ऊर्जा घेऊन येणारा आहे. ज्या ठिकाणी ज्या गोष्टींमध्ये तुम्ही इतके दिवस इमोशनली अटॅच होतात ना, तिथून आता मुक्त होण्याची वेळ आलेली आहे. ती प्रक्रिया आता सुरू झाली आहे. तुमचं इमोशन्स म्हणजेच भावना आणि तुमचं बिहेवियर म्हणजे तुमची वागणूक या दोन्हीमध्ये तुम्हाला बदल बघायला मिळतील. एखादी गोष्ट जी तुम्हाला वर्षानुवर्ष खूप दुखावत होती ती आता स्पष्टपणे समोर येईल आणि मग तुमचं मन हळूहळू हलकं व्हायला लागेल. हा महिना दुःख देण्यासाठी नाही तर समज देऊन तुमचं कर्म कमी करण्यासाठी आहे. तुमचे पास्ट पॅटर्न्स म्हणजेच भूतकाळातील पॅटर्न्स जर आपण बघितले ना तर इथे असं दिसतंय की तुमचा मुख्य जो जुना कार्मिक पॅटर्न आहे तो म्हणजे स्वतःपेक्षा इतरांना जास्त महत्व देणे. तुम्ही अनेक वेळेला तुमच्या स्वतःच्या भावना दाबून ठेवून नात्यांमध्ये शांतता राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला वाटतं की आपण सहन केलं म्हणजे हे प्रेम टिकून राहील, हे नातं टिकून राहील, पण प्रत्यक्षात त्यातून वेदनाच फक्त वाढत गेल्या. उदाहरणच घ्यायचं झालं तर कोणी जर तुमच्याशी चुकीचं वागलं असेल तरी पण तुम्ही कधीही त्या व्यक्तीला बोलायला गेला नाहीत का, कारण आपल्या बोलण्याने ती समोरची व्यक्ती दुखावली जाईल का, तिला वाईट वाटेल का, असे विचार तुमच्या मनात यायचे आणि मग तुम्ही शांत राहणंच पसंत करायचात. तुमची हीच सवय आता कर्म बनून तुमच्या समोर पुन्हा येऊन उभी राहणार आहे. आता करंट सिच्युएशन मध्ये म्हणजे सध्याच्या लाईफमध्ये कोणते कर्म ऍक्टिव्हेट आहे ते आपण जर बघितलं तर इथे सेल्फ वर्थ अवेकनिंग कर्म सक्रिय आहे. म्हणजे काय तर स्वमूल्याची जाणीव आणि स्वतःची किंमत ओळखायला सांगणारं कर्म. तुमच्या मनाला आता अन्याय सहन करायचा नाहीये. ज्या गोष्टी तुम्ही इतके दिवस, इतकी वर्ष चालवून घेत होतात, स्वतःच्या मनाची समजूत घालून शांत राहत होतात, त्याच गोष्टी आता मात्र तुम्हाला अस्वस्थ करतील आणि तुम्हाला रिॲक्ट व्हायला भाग पाडतील. उदाहरणार्थ तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी जर तुमच्याकडे कोणी दुर्लक्ष केलं किंवा तुमच्या कामाचं योग्य ते अप्रिसिएशन तुम्हाला दिलं नाही तरी तुम्हाला फारसं वाईट वाटायचं नाही. तुम्ही ते चालवून घेत होतात, तुम्ही सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करत होतात. परंतु आता मात्र तुम्हाला या गोष्टींचा त्रास होणार आहे. हा काळ स्वतःला ओळखण्याचा आहे आणि स्वतःचं महत्त्व टिकवून ठेवण्याचा आहे. तुमच्या रुटीन लाईफमध्ये म्हणजेच दैनंदिन जीवनात तुम्हाला लोकांची वागणूक जास्त स्पष्टपणे जाणवेल. म्हणजे कसं तर कोणी तुम्हाला वेळ न देणं, तुमच्याकडे दुर्लक्ष करणं, तुम्हाला गृहीत धरणं, टेकन फॉर ग्रँटेड, अशा गोष्टी तुमच्या समोर येतील आणि हीच तुमची टेस्ट आहे. या सिच्युएशनमध्ये तुम्ही रिॲक्ट कसं होताय ते फार महत्वाचं आहे. तुमचा योग्य कार्मिक रिस्पॉन्स काय असेल तर गप्प बसून सहन न करता शांतपणे स्वतःची मर्यादा सांगणे
आणि अपराधीपणाची भावना न बाळगणे. सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे सेल्फिशनेस नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. तुमच्या करिअरमध्ये, जॉबमध्ये किंवा तुमच्या वर्कप्लेसमध्ये तुम्हाला तुमच्या किमतीची खरी जाणीव होईल. तुम्ही करत असलेली मेहनत आणि तुम्हाला मिळत असलेला त्याचा मोबदला यामधील फरक तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल. तुम्ही नेहमीच एक्स्ट्रा ॲडिशनल काम करत आलायत, परंतु जेव्हा प्रमोशनची वेळ येते किंवा ॲप्रिसिएशनची वेळ येते, तेव्हा पुरेसा मोबदला तुम्हाला मिळत नाहीये, हे तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल. हा महिना तुम्हाला शिकवतोय की इमोशनल लॉयल्टीपेक्षा म्हणजेच भावनिक निष्ठेपेक्षा व्यावहारिक मूल्य ओळखणं जास्त गरजेचं आहे. सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका, काही गोष्टींना नाही म्हणायला शिका. लव्ह अँड रिलेशनशिपच्या बाबतीत बघितलं तर नात्यामधील इल्युजन्स म्हणजेच भ्रम आता हळूहळू संपत आलेत. खूप मोठ्या असलेल्या तुमच्या अपेक्षा आता तुटत आल्यात, असं चित्र इथे दिसतंय. उदाहरणार्थ, पार्टनर तुमच्या भावना पूर्णपणे समजेल अशा अपेक्षा ठेवून तुम्ही राहत होतात, परंतु वास्तवात चित्र मात्र वेगळंच आहे, हे तुम्हाला या महिन्यात दिसून येईल. हे वेदनादायक नक्कीच वाटू शकते, परंतु हे कार्मिक हिलिंग आहे. जेव्हा आपल्या अपेक्षाच कमी होतात ना, तेव्हा मग आपलं मन शांत होतं. तुमचं मनी फ्लो आणि फायनान्शियल स्टेटस बघितलं ना, तर त्यामध्ये कन्सिस्टन्सी कर्मा ॲक्टिवेट आहे. म्हणजेच काय, तर तुम्ही प्रयत्न करत राहा, पैसा ऑटोमॅटिक येत राहील. पैशाच्या बाबतीत फक्त मेहनत आणि संयमाची गरज आहे. इथे कर्म आपल्याला शिकवते की कन्सिस्टंटली प्रामाणिकपणे मेहनत करत राहा, त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. या महिन्यात तुमच्यासाठी स्पिरिच्युअल लेसन म्हणजेच आध्यात्मिक संदेश काय आहे, तर स्वतःची किंमत ओळखणे म्हणजे स्वार्थ नव्हे, तर ती आत्मजागृती आहे, हे लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही स्वतःच स्वतःचा आदर करता, तेव्हा मग कर्माचं जुनं चक्र तुटायला सुरुवात होते. एकंदर मार्च महिना हा कर्क राशीसाठी स्वतःसाठी उभा राहण्याचा महिना आहे. इतरांना खुश ठेवण्याच्या नादात तुम्ही स्वतःला विसरता, ही जुनी सवय आता मोडायची गरज आहे. जिथे तुम्ही स्वतःलाच कमी मानता, तिथेच तुमचं कर्म वाढत जातं, हे आता तुम्हाला समजेल. प्रत्येक वेळी दुसऱ्यासाठी त्रास सहन करताना एक प्रश्न स्वतःला विचारा की आता तुम्ही जे काही करताय ते खरंच प्रेमाखातर करताय की याची तुम्हाला सवय झाली आहे आणि त्याचा तुम्हाला जास्त त्रासच होतोय. तुमच्या मनात आलेली ही एक कार्मिक जाणीव अनेक जन्मांचं कार्मिक ओझं हलकं करू शकते. आजचं हे कर्म विश्लेषण, हे कर्म वाचन जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.